बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणात। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडे लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। पार्थ पवार आज घेणार राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या म्हसाजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीच्या पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। लेबनॉनमध्ये 254 नागरिकांचा मृत्यू। इस्रायलच्या हल्ल्यात 1165 जण जखमी। युद्धविरामानंतरही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता कायम। इराणच्या नौदलानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखलं। इराणी नौदलाकडून टँकर उडवून देण्याची धमकी। इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिका 50% टॅरिफ लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मदत करणाऱ्या देशांना इशारा। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक, 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 1 धावेनं विजय। डेव्हिड मिलरनं 5व्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना 1 धाव घेण्यास नकार दिल्याची चूक पडली महागात। गुजरातच्या 210 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची 209 धावांपर्यंत मजल। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। आता बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगावातली। प्रशासन सामान्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी असतं की कायद्याचे चुकीचे अर्थ लावून सामान्यांची आणखीनच अडवणूक करण्यासाठी, असा प्रश्न पडलाय। याचं कारण म्हणजे कारेगावात प्रशासनानं पारधी वस्तीला दिलेली वागणूक। बरोबर 1 वर्षापूर्वी एबीपी माझानं कारेगाव पारधी वस्तीजवळील एका शेतातल्या धोकादायक तीव्र उतार असलेल्या विहिरीचं वास्तव उघड केलं होतं। पाण्यासाठी जीव धोक्यात घालून इथून पाणी काढलं जात होतं। त्यानंतर काही दिवस प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवलं खरं, पण त्यानंतर इथल्या पारधी वस्तीला झुडपी जंगलात अतिक्रमित ठरवत विहीर बोरवेल करता येणार नाही असंही कळवलं। अखेर पाण्यासाठी प्रशासन काही करत नाही म्हणून पारधी वस्तीतील लोकांनी वन हक्क कायद्याचा मार्ग अवलंबला। वन हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार राहत्या जागी घराचा मालकी हक्क, जमिनीचे पट्टे मिळवण्यासाठी यवतमाळ महसूल प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला। मात्र प्रशासनानं वन हक्क कायदा 2006च्या नियमांना तिलांजली दिली। नागरिक 1994 पासून राहत असलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं। आदिवासी असूनही बिगर आदिवासी संदर्भातले निकष लागू करत त्यांच्याकडे 3 पिढ्यांपूर्वीचे पुरावे मागत सर्वांचे अर्ज फेटाळून लावले। त्याशिवायही धक्कादायक म्हणजे अर्ज फेटाळल्यानंतर अर्जदाराला अपीलासाठी 60 दिवसांचा अवधी मिळतो। मात्र या संबंधीची नोटीस चक्क 2 महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीची नोटीस एप्रिल महिन्यात पाठवली। दरम्यान या धोकादायक विहिरी जवळून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव पारधी वस्तीजवळ असलेल्या विहिरीची ही दृश्य तुम्ही पहा। कदाचित तुम्ही पण हे दृश्य पाहून थक्क होऊन जाल। अत्यंत धोकादायक आणि तीव्र उतार असलेल्या निसरड्या विहिरीमध्ये एक एक करून महिला खाली उतरतात। सर्वात खालची महिला विहिरीच्या अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत जाते आणि तिच्या काही फूट उंचीवर दुसरी महिला, मग तिच्या काही फूट उंचीवर तिसरी महिला, मग चौथी, मग पाचवी, अशी 8 ते 10 महिलांची एक मालिका तयार होते आणि हंडाभर पाणी जो आहे तो विहिरीतून अशा पद्धतीने बाहेर काढला जातो। आपल्यासोबत कारेगावमधील महिला पूजा पवार आहेत। पूजाताई, गेल्या वर्षी जेव्हा ही बातमी आली
तेव्हा काय झालं आणि वर्षभरानंतर आता काय स्थिती आहे? ते बातमी पसरल्याबरोबर दोन तीन दिवस टँकर चालू झाले. आम्हाला वाटलं हो बा आता आमचं होईल बा भलं, आम्हाला अशी आशा जागृत झाली. त्याच्यानंतर मग तेच परिस्थिती आमच्यावर वेळोवेळी राहिली. मग आम्ही कधी कधी या विहिरीचं तर कधी कधी पलीकडल्या विहिरीचं, म्हणजे ते पाणी आता सध्या तर हिरवगार होऊन जाते, तर म्हणून आता सध्या तिकडचं पाणी घेत नाही आम्ही. या विहिरी दुसरी विहीर उपलब्ध आहे का आजूबाजूला? आहे पण ते हिरवं पाणी आहे, पूर्ण पाणी पिण्यालायकचं बी नाही आहे. आणि या विहिरीचा पाणी जो एका शेतकऱ्याकडून कुठंतरी तुम्हाला मदत म्हणून पाणी दिलं जातं, या विहिरीचा पाणी उन्हाळ्यामध्ये आटत नाही का? नाही आडते, पण जेवढं आम्हाला लागते तेवढं राहते थोडं बहुत, म्हणून आम्ही उतरून काढून घेऊन चालले जातो. 400 लोकांचं गाव आहे, दिवसभर कित्यांदा ही कसरत करावी लागते? सकाळी 2 ते 3 घंटे आणि संध्याकाळी 2 ते 3 घंटे. पण हे अत्यंत धोकादायक संपूर्ण स्थिती आहे. कोणाचा म्हणजे कोणी घसरला नाही, कोणाला लागलं नाही आजवर असं? भरपूर जणाला लागलं, भरपूर जण घसरले आणि पडले सुद्धा, पण त्यांना वेळोवेळी आम्ही दवाखान्यात घेऊन गेले, म्हणून थोडेसे चांगले आहे, नाहीतर काही नाही. तेच परिस्थिती आमची आहे, जे आज बघत आहे तेच. सर आम्ही नाही का कारेगाव पारधी बेटातून आपले एचडीकडे गेलो सर. आपले 5-6 कागदपत्र घेऊन गेलो सर. ते एचडीपाशी दाखवलं सर, तो त्याने का म्हणे तुमचे कागद फेल झालेले आहे सर म्हणे, कलेक्टरपाशी तुम्ही दाखवा म्हणे कागद. कलेक्टरच्या त्याच्या अधिकारापाशी गेलो तो हे कागद कलेक्टर नाही पाहत म्हणे, ते दुसरं म्हणजे त्याचा अधिकार दाखवलं त्यानं. म्हणजे तुम्हाला एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे असे हेलपाटे हेल्पटला इथे जा सांगून सांगलं सर. मग मी 5 कागद देऊन आलो, तुमचे कागद पूर्ण फेल आहे म्हणे. दरम्यान इथल्या ग्रामस्थांच्या नेमक्या अडचणी काय आहेत या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. आपल्यासोबत काही पारधी तरुण आहेत. मला सांगा, जेव्हा कारेगावमध्ये प्रशासनाने सांगितलं की आम्ही कायमस्वरूपी पाण्याची सोय करू शकत नाही, तुम्ही वन हक्काचे दावे सादर केले, नेमकं काय झालं? ज्यावेळेस इथे आपल्या ABP माझाच्या बातमीनंतर यांचं वास्तव्य ज्यावेळेस इथे दाखवण्यात आलं, तर त्यावेळेस आम्ही इथे आलो आणि हे जे फॉरेस्टच्या जागेवर राहतात म्हणून इथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध आम्ही करून देऊ शकत नाही. तर त्यावेळेस आम्ही यांना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी अंतर्गत इथे सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात, तर अनुसूचित जमाती व इतर वननिवासी वन हक्क कायदा 2006, 8, 12 हा जो सुधारित कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत आम्ही वनहक्क वैयक्तिक वनहक्काचे इथे असणाऱ्या लोकांचे आम्ही दावे तयार केले आणि ते तयार करून हे दावे ग्रामपंचायतनी 2/7/2025 या तारखेला उपविभागीय कार्यालय आपल्या आर्णी आपल्या यवतमाळ येथे त्यांनी दाखल केले. या ठिकाणच्या ग्रामपंचायतचा पण ठराव त्या संदर्भात आवश्यक असेल, तो ग्रामपंचायतीने तो ठराव केला का? हो, ग्रामपंचायतने ठराव केला आणि त्यांची जे लोकांचे जे दावे त्यांनी 54 दावे दाखल केले होते, हे त्या 54 लोकांची त्यांची यादीसुद्धा त्यांनी यासोबत प्रकरणासोबत जोडलेली आहेत. आणि मुळात इथे असं आहेत की हे सर्व लोक आदिवासी असल्यामुळे यांच्याकरिता अनुसूचित जमाती वन हक्क अधिनियम अंतर्गत या लोकांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता. हे आदिवासी असल्याचं कास्ट सर्टिफिकेट, हे आदिवासी असल्याचं यांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत आणि हे आदिवासी असल्यामुळे यांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता. पण प्रत्यक्षात या सर्व लोकांकडे वन हक्काच्या कोठडीमध्ये यांनी शिक्षा भोगलेली आहेत. 1994 पासूनचे विविध यांचे पुरावे आहेत आणि यांचे प्रकरण दाखल केलेले आहेत. पण शासनाने यांना 2005 पूर्वीपासून तर 3 पिढ्याचा पुरावा दाखल करावा आणि ही जी अट आहे हे इतर लोकांकरिता लागू आहेत. म्हणजे आदिवासी असल्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे, 2005च्या पूर्वीचा रहिवास आहे, तरी बिगर आदिवासीसाठी जी 3 पिढ्यांची तरतूद आहे ती आदिवासींना लागू केली जाते. हो, ती आदिवासींना लागू करून त्यांनी त्यांनी जे कारण दाखवलेले आहेत यांचे प्रकरण नामंजूर करण्याचं, तर यांनी बिगर आदिवासीला जो नियम लागू आहेत तो नियम इथे लागू करून त्यांना त्यांचे प्रकरण जे आहे ते खारिज करण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महसूल प्रशासनानं आणखी एक बेजबाबदारपणा करत गावकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय.
वन हक्क दाव्याबद्दलचे आदिवासींचे अर्ज प्रशासनानं फेटाळल्यानंतर त्या विरोधात अपील करण्यासाठी अर्जदाराला 60 दिवसांची मुदत नियमाप्रमाणे मिळते. मात्र कारेगावमधील पारधी अर्जदारांचे अर्ज STO कार्यालयानं फेब्रुवारी महिन्यात अमान्य केले आणि 60 दिवसात अपील करण्याची नोटीस चक्क एप्रिलमध्ये पाठवली. या दिरंगाईचा शोधही ABP माझानं घेतलाय. त्यावर प्रशासनानंच फेब्रुवारीची नोटीस मार्च महिन्यात पोस्टात टाकल्याचं मान्य केलंय. 27 आले तर 27 तुम्ही दिली हे 22 फेब्रुवारीचे तिकडून निघाले आणि मुदत फक्त मार्च एंड पर्यंतची होती आणि 27 त्यांचे चान्स गेले ते गावकऱ्यांचे. मग आमच्याकडे 27 तारखेला म्हणूनच मी तुम्हाला विचारतो की तुमच्याकडचे आहे का कोणत्या तारखेला? माझे म्हणणं आहे का सर, मी काय म्हणतो ते माझ्या अंडरमध्येच आहे हा, तर मला द्यायला विचारलं लागेल ना. 27ला तुमच्याकडे रिसिव्ह झाले आणि त्या दिवशी तुम्ही डिलिव्हरी केली. तुमच्याकडून दिरंगाई नाही झाली. नाही काहीच नाही. तर एवढं उशिरा झाले डिलिव्हरी. हे जमीन वन जमिनीवरच्या हक्काचे दावे आहेत ते गावाचे आणि तो अपीलची केस होती. नाही हे कसं आहे असे हे आम्हाला माहित असते ना, गव्हर्नमेंटचे असते ना, ते आम्ही ठेवतच नाही, लगेच सापडतो. म्हणजे तिथूनच उशिरा पाठवण्यात आलेले हा तिथून जागेवरून उशीर आले. यवतमाळमधून. तिथूनच उशीर आलेले आहे. किती आले होते तुमच्याकडे? म्हणजे एका दिवसात किती दिले होते तुम्ही? हे एवढे पूर्ण एकाच दिवशी आले माझ्याकडे, एकाच दिवशी जाऊन एकाच दिवशी आलेले आहे. बरं. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे लक्ष लागलंय. काल सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. याआधी सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. त्यामुळे आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. तसंच काँग्रेस जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिली आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर ठाकरेंची शिवसेना बारामती पोटनिवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा देणार हे पाहणे महत्त्वाचं असेल. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे, तर करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी बुधवारी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता 47 उमेदवार रिंगणात आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कशा पद्धतीनं या उमेदवारांची मनधरणी करण्यात समसूत काढतात हे पाहणे महत्त्वाचं असेल. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे तो फायनल आहे. या भूमिकेवरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कारण दिल्लीवरून झालेला हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. आणि पारदर्शक पद्धतीने आणि एका हेल्दी वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, ही जी भूमिका होती ती भूमिका आता बदलून वेगळ्या दिशेने चर्चा नेण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही. तरी भाजपचे नेते म्हणतात की आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती केली, तुम्हाला फोन केला. नाही, भाजपचं कामच आहे खोटं बोलणं. खोटं बोला आणि रेटून बोला. आमचे स्थानिक बारामतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची त्यांनी भूमिका घेतली. पुणे शहरातल्या देखील सर्व नेत्यांनी आमची भूमिका घेतली. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष लढत असेल तर आपण लढलं पाहिजे भूमिका घेतली आणि थेट दिल्लीवरून देखील आमच्या पक्षश्रेष्ठीने आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे असा कुठलाही दोन गट नाही. भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या कायम पाठीशी राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना दिलं होतं. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत अडून बसलेल्या काँग्रेस पक्षाची भाजप समजूत काढणार का, भाजप काँग्रेस नेत्यांना फोन करणार का हे पाहणे महत्त्वाचं असेल. अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीचाही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे भाजपचे उमेदवार आहेत. दरम्यान भाजप अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करण्याची शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेतील 2 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे हे उमेदवार आज अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय. राहुरीमध्ये 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आज किती अर्ज मागे घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल. सोबतच वंचित नेमकी काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. आज प्रकाश आंबेडकर राहुरीच्या दौऱ्यावर असून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सोळके निवडणुकीच्या रिंगणात उतरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा सुरू आहे. विभागाध्यक्ष, शाखाध्यक्षांच्या कामाचं मूल्यमापन सुरू आहे. पक्ष विस्तार, जनसंपर्क, आंदोलनातील सहभागाचा आढावा घेतला जातोय. गेल्याच आठवड्यात जिल्हानिहाय संपर्क अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातल्या विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये आढावा बैठकांची सुरुवात केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत खासदार शिंदे यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी मार्गदर्शन केलं आहे. संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देऊन जोमानं काम करण्याची त्यांनी सूचना केली आहे. तसंच SIR योजनेबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी एकही मतदार वंचित राहू नये यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. कल्याण आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा याचा आढावा बैठक जी आहे त्या आयोजित केलेली आहे. माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक नरेश म्हस्के जी असतील, रवी फाटक जे असतील, मी असेल, नवीन संपर्क प्रमुख म्हणून देखील जबाबदारी जी आहे ती नरेश म्हस्के असेल, विभागीय संपर्क प्रमुख रवी फाटक यांना जबाबदारी मिळालेली आहे. तर पक्ष संघटना बांधणी आणि त्याचबरोबर जो SIRचा कार्यक्रम होतोय त्या SIRच्या कार्यक्रमासाठी BLAची नेमणूक असेल, त्या सगळ्या गोष्टीचा एक आढावा आणि प्रेझेंटेशन जे आहे ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेल्या कुणबी दाखल्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलंय. या संदर्भात वकील दत्तात्रय घोडके यांनी वकीलपत्र दाखल केलं असून प्रिया शिंदे यांनी दाखल केलेल्या जातीचा दाखला हा वैध नसून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे दाखला देण्यात आल्याचं वकील दत्तात्रय घोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. दरम्यान यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी जी कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची जी तक्रार आहे. तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले. दिलेली वंशावळ, दाखल केलेले कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार. राज्यातील अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा प्रशासकीय बदल केलाय. 500 ते 2000 ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या आता स्थानिक अधिकारी नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावरील गैरप्रकारांना चाप बसणार असून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतलेला होता. पुण्यामधील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा 94वा नारळी सप्ताह आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी इथे संपन्न होत आहे. या सप्ताहात महाप्रसादासाठी 51,000 लाडू तयार करण्यात आले. बीड जिल्ह्यातल्या घाटशीळ, पारगाव आणि जिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हे लाडू बनवण्यात आले. या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, जयकुमार गोरे, सुरेश धस उपस्थित राहतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 9:30 वाजता सुप्रिया सुळे कात्रज पुलाच्या कामाची पाहणी करतील. 1.5 वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे या कामाचा सुप्रिया सुळेंकडून आढावा घेतला जाईल. यानंतर दुपारी 3:30 वाजता हवेली तालुक्यातल्या उंडरी येथे सिमेंट आणि धुळीच्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्येचाही सुप्रिया सुळे आढावा घेतील. आता आणखी एक महत्त्वाची बातमी. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभेचं मतदान सुरू झालंय. 5,30,00,000 मतदार 296 जागांसाठी कौल देणार आहेत. आसाममध्ये 126 जागांसाठी 722 उमेदवार आज त्यांचं नशीब आजमावत आहेत. तर आसाममध्ये भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस परतणार याची उत्कंठा आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी 294 उमेदवार रिंगणात आहेत. पुदुच्चेरीमध्ये NDA विरुद्ध इंडिया आघाडी असा थेट सामना होतोय. केरळमध्ये 140 जागांसाठी 883 उमेदवार रिंगणात उतरलेत. केरळात काँग्रेस प्रणित आघाडी आणि डाव्या आघाडीतच मुख्य लढत आहे. या 3 राज्यात आज विधानसभेची ही निवडणूक पार पडते. मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 5,30,00,000 हे 296 जागांसाठी आसाममध्ये मतदार कौल देणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास 13.17 कोटींच्या फसवणूक प्रकरणात 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा गुन्हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अनलिस्टेड शेअर्सच्या व्यवहाराशी संबंधित असल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव हे भावेश शाह असून तो मीरा भाईंदर परिसरातील रहिवासी आहे. तो 12वी पर्यंत शिक्षित असून शेअर मार्केट ब्रोकिंगचं
प्रशिक्षण त्याने घेतलेलं आहे. तक्रारदार हरित नगीनदास कंपनी हे दलाल स्ट्रीटवर शेअर कन्सल्टंट म्हणून काम करतात आणि गेल्या 7 वर्षांपासून अनलिस्टेड शेअर्सचे व्यवहार तसेच फिजिकल शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर करण्याचं काम करतात. आरोपी आणि तक्रारदार यांची ओळख एकाच इमारतीत काम करत असल्यामुळे झाली होती. आता बातमी आहे मुंबईच्या गोरेगावमधून. गोरेगावमधल्या संतोष नगर भागात रविवारी 2 गटात तुफान राडा झाला होता आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीनुसार दंगेखोरांच्या घरांवर तोडक कारवाई करण्यात आली. घरांचा काही भाग तोडण्यात आला होता, मात्र संपूर्ण घरावर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. त्यानुसार नोटीस देत आज सकाळी 9:30 वाजता मनपा कारवाई करणार आहे. राज्यातील अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा प्रशासकीय बदल केलाय. 500 ते 2000 ब्रासपर्यंतच्या खाणकामासाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या आता स्थानिक अधिकारी नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावरील गैरप्रकारांना चाप बसणार असून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतलेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.